नमस्कार. बघा विद्यार्थ्यांनो, नंदुरबार जिल्ह्यात एका छोट्याशा गावात मी सुद्धा जिल्हा परिषदेची शिक्षिका आहे. तसं नंदुरबार जिल्हा म्हटलं की आमचा जिल्हा अतिदुर्गम आणि शाळा म्हटलं की पहाडातल्या शाळा, पण विद्यार्थ्यांना शिक्षणाची प्रचंड आवड आणि अशाच वातावरणात शिक्षक म्हणून जडणघडण होताना एक कवितेचा छंद जो आधीच होता आणि इथल्या विद्यार्थ्यांना कविता शिकवताना माझ्यातली कवयित्री कदाचित अजून फुलून आली असं म्हणायला हरकत नाही. आणि मला एक कवितांविषयी मी माझं मत व्यक्त करेल की आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये सर्वच पाठ्यपुस्तकांमध्ये कवितांचा समावेश केलेला असतो. तर बघा, आपण विद्यार्थी म्हणून या कवितांकडे तुम्ही कदाचित त्या सिरियसली बघत नसणार. तर मला वाटतं की पुस्तकातला पद्य हा भाग मुळातच विद्यार्थ्यांनी बहरावं, विद्यार्थ्यांनी अधिक फुलून यावं, त्यांच्या विचारांना चालना द्यावी, कवितेतला सूर ताल कळावा, त्याच्यासाठी या पाठ्यपुस्तकात अंतर्भूत केलेल्या असतात. तर मला वाटतं की तुम्ही विद्यार्थी म्हणून प्रत्येक कविता अशी अभ्यासा, त्याच्यातलं जे काही सांगायचं आहे कवीला ते कशा पद्धतीने सांगायचं आहे ते शब्द बघा. आणि प्रत्येक विद्यार्थ्याला मी विनंती करेल की तुमच्या परीने कुठलीही कविता असेल त्या कवितेला सूरताल देण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आणि कविता पाठांतरणाने, कविता पाठांतर केल्याने मला वाटतं की खूप तुम्ही इतर विषयात सुद्धा तुमची अभ्यास करण्याची गती वाढेल. पाठांतरणाचा तो एक खूप चांगला असा उपयोग आहे. म्हणून तुम्ही तुमच्या पाठ्यपुस्तकात अंतर्भूत केलेल्या कविता मला वाटतं की सगळ्यांनी पाठ कराव्यात योग्य चालींसह. आणि तुम्हाला कवितांच्या चालीं संदर्भात काही प्रॉब्लेम येत असेल तर तो मी नक्कीच सॉल्व्ह करेल. कारण माझा एक शब्द आहे की कुठल्याही कवितेला चाल मी लावते आणि मी माझ्या विद्यार्थ्यांनाही प्रत्येक कविता अशा चालीमध्ये शिकवते. आणि मी सांगते की जो विद्यार्थी अभ्यासात मागे आहे, प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काहीतरी कलागुण आहेतच. आणि असं होऊ शकत नाही की त्यात तो पाठांतर करू शकत नाही. कुठलाही विद्यार्थी, मी म्हणेल की अगदी ज्याला वाचता येत नाही असा विद्यार्थी सुद्धा कविता पाठ करू शकतो. तर मला आज एवढंच सांगायचंय की तुम्ही कविता या विषयाकडे जरा सिरियसली बघा. आपण धडे वाचतो, धड्यांचे प्रश्न उत्तर पाठ करतो, पण कविता जरा आपण पाठ करायला कंटाळा करतो किंवा मग आपल्याला योग्य चाल माहिती नसते. म्हणून बघा, आपण चित्रपटातले गाणे वगैरे कसे पटकन आपले पाठ होतात की नाही, तसे कवितांना योग्य चाल, योग्य ताल, सूर मिळाल्यावर त्या कविताही आपल्या पाठ होतात आणि त्याचा तुम्हाला अभ्यासासाठी सुद्धा फायदाच होईल. तर माझी एक स्वलिखित कविता आहे. त्या कवितेत हेच सांगितलंय मी की कविता म्हणजे नक्की काय असतं, कविता कशी आणि कुठे निर्माण होते. तर बघा, प्रत्येक कवी हा कविता लिहिताना काहीतरी त्याच्या समोरून दृश्य तरळलेलं असतं. किंवा मग एखादा कवी असा असतो, जसं तुम्ही बालकवी बघणार, मंगेश पाडगावकर बघणार किंवा अनेक निसर्ग कवी, तर निसर्गातल्या अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर सुद्धा त्यांना कविता सुचतात. तर या निसर्गाकडे तुम्ही सुद्धा अगदी उघड्या डोळ्यांनी बघा. आणि मला वाटतं तुम्ही छोटे छोटे बालकवी, तुम्ही सुद्धा बालकवीच आहात. थोडं थोडं लिहिण्याचा प्रयत्न करायचा सर्वांनी. 4 ओळी लिहायच्या, त्याला सूर द्यायचा, ताल द्यायचा आणि मग तुम्हाला सुद्धा फिलिंग येईल की मी सुद्धा कवी झालो, मी कवयित्री झाली. ही भावना खूप छान असते. तर माझी एक कविता आहे, कविता हृदयातला नाद. कविता कुठे, कशी, कुठे असू शकते, तर ते मला या कवितेत सांगायचंय की कविता कुठे कुठे कविता असू शकते, कुठल्या कुठल्या गोष्टीवर आपण कविता करू शकतो. तर सर्वांनी ऐकायची ती कविता मी सादर करते तुमच्या समोर. बघा, कवितेची सुरुवात अशी की कविता हृदयातला नाद आणि मनाला साध. मनाला साध का म्हटली की कविता ही गायन स्वरूपात आपण प्रस्तुत करतो. कविता गायन स्वरूपात आपण प्रस्तुत करतो आणि गाण्यातून मनाला मनाची साध आपण घालू शकतो. आपल्याला काय म्हणायचंय ते समोरच्याला कळू शकतं. म्हणूनच एवढे समाजातले कवी उदयास आले की त्यांना सांगायचं होते त्यांच्या मनातली गोष्ट जी इतर मनांपर्यंत पोहोचावी. म्हणून कविता ही हृदयातला नाद, ही कविता मी सादर करते आहे.
कविता हृदयातला नाद, मनाची मनाला साध. कविता हृदयातला नाद, मनाची मनाला साध. ती नदी निर्मळ, ती बाळ वखळ. ती नदी निर्मळ, ती बाळ वखळ. ती चाफ्याचा दरवळ, ती हृदयाची हिरवळ. कविता हृदयातला नाद, मनाची मनाला साध. कविता हृदयातला नाद, मनाची मनाला साध. ती नभाहून विशाल, ती तेजस्वी मशाल. ती नभाहून विशाल, ती तेजस्वी मशाल. ती अनंत खुशाल, ती जगण्याची ढाल. कविता हृदयातला नाद, मनाची मनाला साध. कविता हृदयातला नाद, मनाची मनाला साध. ती आहे त्या रानात. बघा, कविता रानात सुद्धा आहे. रानातल्या एखाद्या गोष्टीवर सुद्धा आपल्याला कविता सुचू शकते. ती आहे त्या रानात, ती फुलात पानात. ती आहे त्या रानात, ती फुलात पाण्यात. ती माझ्याच गाण्यात, ती पाऊस पाण्यात. कविता हृदयातला नाद, मनाची मनाला साध. कविता हृदयातला नाद, मनाची मनाला साध. ती सुखाचा कळस. माणूस अगदी सुखात असताना सुद्धा त्याला कविता सुचू शकते. ती सुखाचा कळस, ती उन्हात पळस. उन्हातला पळस तुम्हाला माहिती असेल की सगळीकडे अगदी अख्खं ऊन असतं कडाक्याचं, आणि त्याच्यात फुलणारा पळस आपल्याला किती प्रेरणादायी असतो. त्या प्रेरणेतूनही कविता निर्माण होऊ शकते. ती सुखाचा कळस, ती उन्हात पळस. ती नाजूक फुलहार, ती शस्त्र धारदार. कविता हृदयातला नाद, मनाची मनाला साध. कविता हृदयातला नाद, मनाची मनाला साध. ती प्रश्न आणि उत्तर, ती कुपितलं उत्तर. ती प्रश्न आणि उत्तर, ती कुपितलं उत्तर. ती मृदगंध सुवास, ती आहे माझा श्वास. कविता हृदयातला नाद, मनाची मनाला साध. कविता हृदयातला नाद, मनाची मनाला साध. ती काळभोर वावर, काळभोर आपलं वावर, आपली शेती, त्याच्यावर सुद्धा तुम्ही कविता लिहू शकता. ती काळभोर वावर, ती बहर काटे सावर. ती बहाणे हजार, ती जिंदगी गुलजार. कविता हृदयातला नाद, मनाची मनाला साध. कविता हृदयातला नाद, मनाची मनाला साध. ती नाही नुसती कविता. शेवटचं कडवं घेते आणि ते लक्षपूर्वक ऐकायचं सगळ्या विद्यार्थ्यांनी. कविता म्हणजे नुसती कविता नसते, तर कविता काय असते ते सर्वांनी ऐकायचंय. ती नाही नुसती कविता, ती रोजच फुलणं आहे. ती नाही नुसती कविता, ती रोजच फुलणं आहे. माझ्यातून मीच पुन्हा रोज उमलणं आहे. माझ्यातून मीच पुन्हा रोज उमलणं आहे. कविता हृदयातला नाद, मनाची मनाला साध. कविता हृदयातला नाद, मनाची मनाला साध. धन्यवाद. ही कविता ऐकल्यानंतर मला वाटतं की आता विद्यार्थी सुद्धा कविता नक्कीच करतील आणि त्यांचंही व्यक्तिमत्व असंच फुलून येईल. कविता म्हणजे स्वतःच आपल्यातलं रोजचं फुलणं असतं आणि हे फुलणं आजच्या काळात विद्यार्थ्यांसाठी खूप जास्त गरजेचं आहे. तुम्ही कविता करा, बहरा आणि फुलासारखं फुला आनंदात राहा. धन्यवाद. खूप छान मॅडम. तुमची कविता ऐकत असताना आमचे शिक्षक आहेत, आमचे विद्यार्थी आहेत,
अगदी तन मन धन ओतून मग्न होऊन कविता ऐकत होतो. तुमच्या गायनाला आणि कवितेला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही चांगल्या पद्धतीनं आमच्या शाळेत किती उत्तर आलं सांगा मला. 9120. किती? 9120. सोपी आहे का पद्धत? बघा काय केलं बघा. हा पण आपण एक सोडून बघूया. प्रथम 96 आणि 100ला किती आहेत? 4. व्हेरी गुड. इथं 4 लिहा, वजा 4 लिहा. वजा 95 म्हणजे 100ला किती कमी आहे? 5. वजा 5 लिहा. आता काय करायचं सांगा मला. किती येतो? 4 आणि 5चा गुणाकार. इथं 20 लिहा. 20. पुन्हा काय करायचंय? किती येतं उत्तर? 9120. 91. 9120. सोपी आहे का पद्धत? आपल्या स्पर्धा परीक्षेसाठी आपल्याला वेळ महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे आपण जास्तीत जास्त 30 सेकंदामध्ये उत्तर कसं येईल याचा विचार करायचा. आणि सरांच्या माध्यमातून तुम्हाला पण एक आव्हान करतो. इयत्ता 2री पासून ते इयत्ता 10वी पर्यंतच्या प्रत्येक घटकावरच्या मी शॉर्टकट म्हणजे 30 सेकंदात उत्तर कसे निघेल त्याचे व्हिडिओ केलेले आहेत. तुम्ही युट्यूबला जाऊन विजय कुमार नरवणे नाव टाका. विजय कुमार नरवणे काय नाव टाकायचं आहे? स्पेलिंग लिहून घ्या. स्पेलिंग लिहून घ्या. VIJAY VI